श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. तुळशी विवाह या विषयावर आपला व्हिडिओ अजून झाला नाही आणि तुळशी विवाह अगदी सुरूच होत आहे, म्हणजे झाला आहे म्हणायला सुद्धा हरकत नाही. तुळशी विवाह हा सगळ्यात एक मंगल प्रसंग दिवाळीनंतरचा आपल्या घरामध्ये घडतो, तो म्हणजे तुळशी विवाह. तुळशीचा विवाह दरवर्षी केल्यामुळे घरामध्ये आध्यात्मिक प्रगती तर होतेच, त्याचबरोबर आर्थिक प्रगती, उन्नती सुद्धा होते. कारण विष्णुप्रिया तुलसी ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय अशी आहे. आणि या तुळशीचे आपण जेव्हा लग्न लावतो भगवान विष्णूंशी म्हणजे कृष्णाशी, तेव्हा तुळस आणि विष्णू दोघंही अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तुम्हाला जर विष्णू आणि लक्ष्मी माता या दोघांचाही आशीर्वाद हवा असेल तर तुमच्या घरी तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनीच अवश्य तुळशी लग्नाचा हा जो सोहळा आहे तो आपल्याला पार पाडायचा आहे. आपण त्या दिवशी काय करायचं आहे, कशी तुळशीचं लग्न लावायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला ओरली म्हणजे तोंडी सांगणार आहे. डेमो दाखवणार नाही आहे, कारण अजूनही आमच्या इथे ऊस मला उपलब्ध झाला नाही आणि तुळशी लग्न तोंडावर येऊन ठेपलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल अशी तोंडी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात घ्या, सगळ्यात आधी तुळशी लग्नाला आपल्याकडे तुळस हवी आहे. तुमच्याकडे नसेल तर एक नर्सरीमध्ये एका कुंडीमध्ये माती वगैरे ते सगळं घालून आपल्याला छान मोठं रोप सुद्धा लावून देतात. तर तुम्हाला ते रोप घ्यायचं आहे आणि घरी आणायचं आहे. कोणवारी आता आज उद्या कधीही आणू शकता, असं काही नाही. रविवारी आणू नका, उद्या वगैरे तुम्ही आणू शकता. पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे ती घरात तुलसी माता घरामध्ये असल्याशिवाय हिंदू धर्मातलं घर अपुरं राहतं असं म्हटलं जातं. मला वाटतं अगदी एकही घर हजारात नसेल की ज्यांच्या घरी तुळस नाहीये. गॅलरीत का होईना फ्लॅट सिस्टीममध्ये आपण तुळशीचं रोप हे लावतोच. आणि तुळशीचं महात्म्य सुद्धा खूप आहे. तुळशीच्या मातीपासून, रोपापासून, त्यांच्या मंजिरेपासून पानं, सगळं काही औषधी आणि गुणधर्मी आहे. तुळशीने 72 रोग बरे होतात असे देखील म्हटलं जातं. त्यामुळं काली विष्णू तुळस म्हणजे काळी तुळस किंवा मग हिरवी तुळस, दोन्हीपैकी कोणतीही, कृष्ण तुळस किंवा हिरवी तुळशी, कोणतीही तुळशी आपल्या घरामध्ये अवश्य असावी. तुळशीला कधीही नखाने तोडू नये. कधीही लक्षात ठेवा, नखाने तोडू नये. तुळशीला कधीही स्त्रियांनी तोडू नये, कारण तुळस ही सौभाग्याचं लेणं समजले जाते. त्यामुळे पुरुषांनी तुळस तोडली तरी चालते, ते पण रविवार आणि एकादशी हे 2 दिवस सोडून तुळशीला तोडावे. तुळशीला रविवारी असं म्हटलं जातं की तुळशीचा निर्जला व्रत असते, म्हणून तुळशीला एकादशीला आणि रविवारी पाणी देखील घालू नये. मात्र जर तुळस सुकत असेल, गरजेनुसार तुम्हाला असं वाटत असेल की नाही तुळशीला आज पाणी घातलंच पाहिजे, अशा वेळेस आपण पाणी थोडं शास्त्र बाजूला ठेवून घालू देखील शकतो. तुळशी लग्नाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत आपल्याला साधारण 6 वाजता, 6 नंतर किंवा 6 वाजता आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे. सगळ्यात आधी तुमचे तुळशी वृंदावन असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आजूबाजूचा एरिया स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गॅलरीत तुम्ही लग्न लावणार असाल तर गॅलरी स्वच्छ करून घ्यायची आहे. तुळशीची कुंडी पुसून घ्यायची आहे. काही ठिकाणी तुळशीला साडी नेसवली जाते, काही ठिकाणी ब्लाऊज पीस गुंडाळला जातो. आता आमच्या इथे चांगला खणाचा असा ब्लाऊज पीस गुंडाळला जातो. त्यानंतर एका साईडला एक चौरंगावर तुळस आणि एका चौरंगावर कृष्ण किंवा एकाच चौरंगावर तुळस आणि कृष्ण थोडासा अंतर ठेवून आपल्याला एकमेकाकडे तोंड करून ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी खाली पाटावर गणपती पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. तुपाचा लावा, तेलाचा लावा, सगळ्यात पहिलं काम करायचं आहे. स्वच्छता केल्यानंतर चौरंग मांडून झाल्यानंतर एक दिव्याला आसन ठेवायचं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर गणपती पूजन, सुपारी, 2 पाने आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवून तुम्हाला त्याला गणपती मनातल्या मनात मानून गणपतीची ओम गम गणपतेन महा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपतीला स्नान घालून घ्यायचं आहे आणि गणपती सुपारी स्वच्छ पुसून तिथे ठेवून घ्यायची आहे. हे सगळं झाल्यानंतर आता तुळशीला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे. सगळ्यात आधी कृष्णाला थोडीशी हळद लावायची आहे. थोडी देवाची हळद घ्या, वाटीमध्ये कालवा, दूध हळद कालवायचं,
उटणं असेल थोडंसं त्यात उटणं देखील घालायचं, किंवा पंचगव्य असेल पंचगव्य घालायचं. सगळ्यात आधी कृष्णाला तुम्हाला ते हळद लावून घ्यायची आहे आणि कृष्णाची उष्टी हळद आपल्याला तुळशीला लावून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगते, फार काही मोठं त्याच्यात नाही आहे. दोघांनाही थोडी थोडीशी तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा स्नान घालायचं आहे, तुळशीला पाणी घालायचं आहे, कृष्णाला स्नान घालून घ्यायचं आहे. कृष्णाला एकदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असे स्नान घालायचं आहे. तुळशीला सुद्धा हळद लागल्यानंतर पाण्याने, पण पुन्हा पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असे स्नान घालून घ्यायचे आहे. त्यानंतर तुळशीला आणि कृष्णाला वस्त्र अर्पण करायचे आहेत. असतील तर वस्त्र घाला, किंवा कापसाचे, ज्याला आपण गेज वस्त्र म्हणतो, कापसाची वस्त्र ती तुम्ही दोन्ही ठिकाणी घालून ठेवलीत तरीही चालेल. कापसाचे वस्त्र दोघांनाही घालून घ्यायचे आहेत. तुळशीला हळदी कुंकू व्हायचे आहे. भगवान कृष्णांना चंदन वाहून घ्यायचे आहे. भगवान कृष्णांना चंदन आणि तुळशीला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर तुळशीला हिरव्या बांगड्या, छोट्या छोट्या बांगड्या मिळतात बघा, जशा लहान मुलींना मिळतात तशा लहान लहान बांगड्या तुळशीला घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला मध्ये अंतरपाट धरायचा आहे. मुंडावळ्या दोघांना लावून घ्यायच्या आहेत. मध्ये अंतरपाट म्हणजे पांढऱ्या रुमालावर एक स्वस्तिक काढायचा, दोन्हीकडे 2 रेषा आणि 4 बिंदू काढून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला मध्ये धरून दोघांच्या तुम्हाला मंगलाष्टक म्हणायचं आहे. मंगलाष्टक गुगलला सर्च करा किंवा कोणत्याही पुस्तकातलं म्हणा, आणि नसेल जमत तर यूट्यूबला लावून द्या. आणि मग शुभमंगल सावधान म्हटल्यावर दोन्हीकडे अक्षता टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर एक मंगलाष्टक म्हणा, 3 म्हणा, 5 म्हणा, हाऊस करेल तेवढी कमीच आहे हो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुळशीला गजरा, कृष्णाला फुलं आणि तुळशीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र, म्हणजे तुळशीला मंगळसूत्र घालून घ्यायचं आहे. जोडवी असतील तर जोडवी तुळशीला ठेवायची आहेत. त्यानंतर साडी पीस, ब्लाऊज पीस ह्यानं, खड्या नारळानं जी ओटी आपण म्हणतो ती तुळशी मातेची भरून घ्यायची आहे. आणि ज्या कोणी सवाष्णी तुमच्याकडे आल्या असतील त्या सवाष्णींना प्रसाद द्यायचा आहे. सगळ्यांना प्रसाद, हळदी कुंकू द्यायचा आहे. या दिवशी सुद्धा फराळामधला एखादा पदार्थ केला जातो आणि तो नैवेद्य म्हणून दाखवला जातो. आणि त्यानंतर रोषणाई म्हणून फटाके फोडले जातात. असं हे तुळशी लग्न पार पाडायचं आहे. त्यानंतर तुळशीची जी ओटी आपण भरलेली आहे ती आपण स्वतः वापरू शकतो, सवाष्णीला देऊ शकतो, किंवा एखाद्या मंदिरात ठेवू शकतो. त्याचप्रमाणे तुळशीमध्ये आवळा आणि चिंच या 2 गोष्टी ठेवायला तुम्हाला विसरायचं नाहीये. आवर्जून तुळशीमध्ये एक आवळा आणि चिंच तुम्हाला ठेवायची आहे. ती नंतर खाऊन टाकलीत तरीही चालेल. आता टायटल प्रमाणे म्हणजे थंबनेलमध्ये जे लिहिलं आहे, तुळशीमध्ये तुम्हाला या दिवशी तुळशीच्या कुंडीमध्ये 1 रुपयाच्या नाण्याची पूजा करून, ते नाणे, पूजा कशी करायची, पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं, हळद कुंकू अक्षता व्हायच्या, आणि हे जे नाणं आहे ते तुळशीच्या कुंडीमध्ये आतवर रोवून ठेवायचं. ते परत काढायचं नाही, पुढच्या वर्षीपर्यंत नाही, कधीच काढायचं नाही. ते जेवढं आपण तुळशीची रोज पूजा अर्चा करू त्याचप्रमाणे आपण तुळशीला पाणी घालू. जसं जसं आपण ती तुळस वाढेल तसं तसं आपल्या घरातलं धनधान्य वाढलं जातं. तुळशीला कधीही घरात सुकून देऊ नका. आणि तुळस जेव्हा सुकते किंवा तुळस जेव्हा जळते किंवा तुळस जेव्हा म्हणतो ना आपण, तुळस मेली असं देखील म्हटलं जातं, त्यावेळेस लक्षात घ्या की तुळशीनं आपल्या घरावरचं मोठं एखादं संकट ओढवून घेतलेलं आहे. तुळशीच्या वरती कधीही, आता खूप ठिकाणी मी पाहते की गॅलरीत तुळस आहे आणि त्याच्यावरती अंतर्वस्त्र वगैरे वाळत घातलेली आहेत. अशा चुका करायच्या नाहीत, कारण तुळस ही अतिशय वंदनीय, पूजनीय आपल्या धर्मामध्ये मानली जाते. त्यामुळे तुळशीपुढे चप्पल काढलेले आहेत, तुळशीच्या इथे झाडू आहे, अशा प्रकारच्या चुका करायच्या नाही. तुळशीमध्ये कोणतीही दुसरी रोपं उगवलेली दिसली तर ती लगेच तुम्हाला काढायची आहेत. तुळशीचा विवाह शाळीग्रामाशी सुद्धा लावला जातो. म्हणजे खरं तर तुळशी विवाह हा शाळीग्रामाशी लावला जातो. शाळीग्राम तुमच्याकडे असेल तर शाळीग्रामाशी विवाह नक्की लावा आणि तुळशीमध्ये शाळीग्राम अवश्य ठेवा. शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णूंचे रूप आहे आणि शाळीग्रामाशिवाय तुळस अपूर्ण आहे म्हटलं जातं. तुम्हाला जर शाळीग्राम ओरिजिनल हवा असेल तर माझ्याकडेही मिळतो. आता लगेच नाही, पण तुम्हाला ठेवण्यासाठी म्हणून मिळेल. नंबर आहे 77 57 94 94 41. या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही शाळीग्राम ओरिजिनल क्वालिटीचा आपल्याकडचा मागवू शकता. तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवायचा आणि त्याला दोन्हीलाही पाणी रोजच्या रोज घालायचं, फक्त रविवार सोडून. अशा प्रकारे तुळशी लग्न आपल्याला पार पाडायचं आहे अतिशय सुंदरपणे. जेवढ्या सवाष्णी येतील आरती करायची आहे, गणपतीची, देवीची, तुलसी मातेची आरती गुगलला सर्च करा, मिळून जाईल.
त्यानंतर मग म्हणजे लग्न झालं की चिवडा लाडू सुद्धा वाटतात. जसं जसं आपण लग्नाचे सोहळे करतो सगळं अक्षदांसहित सगळी तयारी तुम्हाला या दिवशी करायची आहे. आशा व्यक्त करते तुम्हाला तुळशी लग्न कसं करायचं हे समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.